अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कशी असणार आहे परवानगीची प्रक्रिया आणि मुख्य म्हणजे जी परवानगी ज्यांनी किंवा नोंदणी ज्यांनी केलेली नाहीये त्यांनी जर भंडारा आयोजित केला त्याचं काय होणार? निश्चित हा प्रश्न आहे। मात्र ज्या नोंदणी केलेले त्यांना मात्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे अन्न औषध प्रशासनाकडून। या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही ज्यावेळेस भंडारा करता त्याआधी अन्न व औषध प्रशासनाला कळवायचंय। त्यांचा अधिकारी तुम्ही जे अन्न शिजवणार आहात त्याची तपासणी करेल आणि त्यानंतरच ते अन्न शिजवायचं आहे असं त्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। आणि हा सगळा जो अन्न औषध प्रशासनाची परवानगी बंधनकारक केलेली आहे त्याची काही उदाहरणं देखील त्यांनी पत्रात पाठवलेली आहेत की गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या भंडाऱ्यांमधून विषबाधा होऊन अनेक जणांना उपचारासाठी रुग्णालयात हलवावं लागलं होतं आणि त्यामुळे प्रशासनाने ही दखल घेत अशा प्रकारचे परिपत्रक काढलेलं आहे। आम्ही काही मंडळांशी या संदर्भात चर्चा केली अश्विन, तर काहींनी या परिपत्रकाचं स्वागत केलंय। मात्र त्यांना देखील अजून ही पद्धत नेमकी कशी आहे, काय करायचं या संदर्भात मात्र पूर्णपणे समजू शकलेलं नाही। कारण अनेक प्रश्न आहेत की अन्न शिजवल्यानंतर कोण त्याचं म्हणजे त्याची टेस्ट करणार किंवा ह्या सगळ्या संदर्भातल्या आहेत आणि हे सगळं जर करायचं बसलं तर मग अधिकाऱ्यांची संख्या औरंगाबादेतली किती आहे, ती तेवढी पुरेल का, असे सगळे प्रश्न आहेत। या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांना याच वर्षी हा नियम कसा लागू केला या संदर्भातही विचारलं असता त्यांचं म्हणणं असं आहे की 10 वर्षापासून हा नियम आहे, मात्र या वर्षीपासून त्याची अंमलबजावणी ही कडक पद्धतीने करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र गणेश मंडळाकडून या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया मात्र पाहायला मिळतात अश्विन। बरं कृष्णा, जसं तू सांगतोस यावर्षीपासून कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत, प्रॅक्टिकली हे शक्य आहे का? कारण आपण बघतोय मंडळांची संख्या काही हजारांमध्ये आहे। निश्चितच हे प्रॅक्टिकली थोडंसं अशक्य आहे, कारण प्रत्येक मंडळाच्या इथे औरंगाबादमध्ये अशी प्रथा आहे की ज्या दिवशी पासून गणेश येतात त्या दिवशीपासून प्रत्येक दिवसाचा भंडारा हा प्रत्येक व्यक्तीला किंवा संस्थेला दिलेला असतो आणि त्यानुसार त्या प्रकारचे भंडारे अनेक गणेश मंडळामध्ये होतात। त्याशिवायही शेवटच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते। प्रत्येक म्हणजे जेवढे गणपती बसलेत तेवढे म्हणजे 4000 आणि नोंदणीकृत 1500 अशा या सगळ्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा होते आणि बहुतेक ठिकाणी भंडारा होतो। त्यामुळे हे सगळं कसं करणार हा संदर्भात प्रश्न आहेत। मात्र या सगळ्या नोटीस ज्या आहेत त्या गणेश मंडळाला मिळाल्या आहेत आणि फक्त आतापर्यंतची जर संख्या पाहिली तर 20 ते 25 लोकांनी अशा प्रकारची परवानगी घेतल्याचं समोरही आलेलं आहे अश्विन। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू।